कलीची जागा आहे. अजून एक सांगतो, जिथं व्याभिचार आहे तो कलीच आहे. जिथं सुवर्ण आहे 5 ठिकाणा सांगतो कली कुठं राहायचं ते. ज्यावेळेस कलीला मारायला परिस्थिती, त्यावेळेस कलीने सांगितलं की हे राजा मला नको रे मारू, पण तू जिथं सांगतील तिथंच मी राहील, मी कुठे बी राहणार नाही सांगितलं महाराज. ऐका, काही ठिकाणी सांगितले, कलेला सांगितली जिथं मदिरा आहे ती तुझी जागा, जिथं कलह आहे तिथं तू राहा, जिथं व्याभिचार आहे तिथं तू राहा, जिथं दूत आहे दूत जुगार ती तुझी जागा, आणि सुवर्ण ही तुझीच जागा. कळलं का? सुवर्ण आपण कली आहे, सुवर्णामध्ये सुद्धा म्हणजे सोनं, म्हणून सोनेवाले सोनं नाही, सोन्यामुळे कधी कधी जीव गेलाय. आलं लक्षात? जिथं भांडण आहे ते कलीच आहे समजायचं, व्याभिचार कलीच आहे, कारण तो सक्सेस होऊ देत नाही. किती किती लोकांनी अनैतिक जगले ना, कधीच त्याचं सेवड होत नाही. एक तर मृत्यू होतो, जेल होती किंवा बदनामी होती. व्याभिचारातले सांगतोय तोटे, हे काही एक कुठला तरी तोट्यात तो जातोच, पण मरतोच महाराज. चला, मदिरा पान लिव्हर जातात, मरतोच, दूतामध्ये मरतोच महाराज. आणि सोनं घालणारा जास्त. तुम्ही बघितले का, गळ्यात तुळशीची माळ होती आणि ती तुळशीची माळ चोरांना फार आवडली, आणि मग ती चोर त्या तुळशीची माळ ओढता ओढता त्या माणसाला ठार मारलं नाही. मग सोन्यासाठी मारलेलं ऐकलं तुम्ही महिलांच्या गळ्यातल्या कानात, पण तुळशीची माळ चोराला फारच आवडली हो भोसले महाराज. आणि तरी आणि ते माळ करी काय चोर माळ दे ना, आणि चोर काय घेतल्याशिवाय ना नाही महाराज. माझ्या गळ्यात आता कमी झाल्या, 18 माळा होत्या, त्यातल्या हैदराबादहून कॅरेटच्या 2 होत्या, याच्या मोत्याच्या, काही मोती मिक्स होत्या. वृंदावनला गेलो तिथल्या माळा काय आणल्या, अयोध्याला गेलो, काशीला गेलो, प्रयागला गेलो. मला माळा फार आवडतात. का आवडतात तर कोणी जर बघितलं आणि मागितली की मी घालतो. बघितलं कोणी मागतच नाही तर कुणाला माळा घालू. ज्यांचे ज्यांचे दात चांगलेत ना खन खन खन, त्यांना मी माळा कधीच घालीत नाही. का ते चांगल्या दातावाले नको म्हणतात, अजून दात चांगलेत आमचे, ते तिला टाकून तिकडून नका नका खाऊ नका, ते आपलं नाहीच. ज्याचे सुळे दात ओठापेक्षा जास्त असतात त्यालाच मांसाहार करायला अधिकार आहे. माहिती तुला? लांडगा असेल, मांजर असेल, वाघ असेल, सिंह असेल, जे जिभीने पाणी पितात त्यांना मांसाहार करायला अधिकार आहे. जे ओठाने पाणी पितात त्यांना कदापि नाही. हे संगतीने झालेला खेळ, चवीमुळे झालेले महाराज. संगतीमुळे चवीमुळे खाऊ नका, आणि ते चांगलं नाहीच. जिस पेड़ की पत्ती बकरी खाती है उसका क्या हाल होता है, और उस बकरे को आदमी खाता है उसका क्या हाल होगा. ऐका नाही, ते बकरी विक्री नाहीत का, काय खातात, पालाच खातात ना, तर त्याच्यावर एवढा अन्याय होतोय. चला, गोपाल कृष्ण भगवान की. सोनेवाला सोना नाही, सोना म्हणजेच. एके दिवशी परीक्षित राजा निघाला मला शिकारीला, अरण्यात गेला, शामी नाव केले, आणि त्या ठिकाणी शमीक ऋषी साधना करीत होते. आणि साधना करत असताना योगायोगाने संध्याकाळी शामी नाव उभा केलेला आहे. परीक्षित राजा संध्या करू लागला, पण ऐका, लघुशंका लागली म्हणून लघुशंकाला गेला. लघुशंकावरून आला, पाय धुतले, संध्या करू लागला. पण नुसते पाय धुणं आणि पूर्ण पाय धुणं याच्यात पण सांगतो, तुम्ही बाहेरून गावातून फिरून आले, घरी आले की पूर्ण पाय धुवायचे, अर्धे पाय न द्यायचे. तुम्ही पाहुणे जरी आलात किंवा पाहुणे होऊन गेलात तरी तुम्ही पाय अर्धेच धुतात. घोट्याच्या वरी 4 गोट पाय धुवायचे. आपण नुसतं पंजावर पाय पाणी टाकतो की आतमध्ये जातो नाही. घोट्याच्या वरी 4 गोट एवढं पाणी पाय धुवायचे, मग आतमध्ये प्रवेश करा. सांगतो पुढचा परिणाम तुम्हाला.
तसंच परीक्षित राजे नुसतं पायावर पाणी घेतलं, त्याला वाटलं की पायावर पाणी घेतलं, योगायोगाने पाठीमागची ढोंगशीरची जागा कोरडी राहिली आणि तेवढ्याच जागेतून त्यांनी सांगितलं ना, जिथं स्नान होत नाही, जिथं सोहळ्यामध्ये, म्हणून मी सोहळ्यात कथा करतो ना दादा. मला कितीही काही त्रास असू द्या, थंडी असू द्या, काय असू द्या मला, कारण ज्याची कथा आहे ना तो किती पवित्र आहे. आणि म्हणून तसं तर मी 2-3 टाइम स्नान करतो म्हणून पवित्रता जितकी असेल ना तितकं तुमच्या आमच्यासाठी चांगलं आहे. जीवनामध्ये पवित्रता असावी. आणि ढोंगशिरीची ती जागा बघितली की कलीला जो बदला घ्यायचा होता तो कली बुद्धीत शिरला. आणि बुद्धीत शिरल्यानंतर काय योगायोगाने शमीक ऋषी साधना करतात आणि जवळ एक साप मेलेला होता, तो बाणाने उचलला परिस्थितीने आणि गळ्यात टाकला आणि गेला निघून. बरं, तो साधूचा इतका सन्मान करणारा परिस्थिती, पण त्याच्याकडून असं का घडावं ते परिस्थिती नाही केलं. ते कली त्याच्या बुद्धीत शिरला आणि कलीचा कार्यक्रम झाला. आणि योगायोगाने श्रृंग ऋषी त्यांनी बघितलं, श्रृंग ऋषीने की माझ्या बाबांच्या गळ्यामध्ये हा साप कोणी टाकला. एवढा मोठा साधना करणारा माझे पिताजी, आणि ज्याने मी साप टाकला असेल तो 7 दिवसात मृत्यू पावेल. आकाशवाणी झाली, गडगड 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 सगळं तिकडे आवाज झाला. आणि ह्या आकाशवाणीच्या वेळेस परिस्थिती राजाने ऐकली. ऐकल्याबरोबर तर कली लगेच निघून गेला. पण परिस्थिती विचार करताय, एवढं मोठं पाप मी कसं केलंच कसं काय. पण परत त्याच्या लक्षात आलं की धूर्त कलीने आपल्याला झटका दिला. पण परीक्षित राजा म्हणताय मनातली मनात, ठीक आहे मी राजा जरी असेल पण साधूचा अपमान केला तर त्याला अशी सजा मिळायला पाहिजे. मी सुद्धा एवढी मोठी चूक केली, मला सुद्धा अशी सजा मिळणं योग्यच आहे मनाला सांगितलं त्याने. पण सगळे प्रजा रडू लागले. महाराज काय प्रजा रडू लागले, मला आक्रोश करून एवढा मोठा प्रजाहित दक्ष राजा 7 दिवसात मारणारे सगळे शोक करू लागले. इतका कली वाईट आहे महाराज, चांगल्या चांगल्याची वाट लावताय. म्हणून हे साधू आहेत ना, हे साधू बदनाम कशामुळे होतात, चुकले का हे बदनाम होतात, कारण कली त्यांचं वाटोळच करतो महाराज. म्हणून मी विनंती करतो महाराज, दररोज मी विनंती करतो, मी सगळ्यात जास्त भेटतो त्यालाच. मग तुम्हाला जर कलीच्या त्रासातून मुक्त व्हायचंय तर कली फक्त एकाच गोष्टीला घाबरतो महाराज, कली दुसऱ्या कोणालाच घाबरत नाही. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव.
वेश परिधान केला आणि एका नदीच्या तटावर आले. सगळी प्रजा येते, रडू लागली. राजन झालं कसं काय? राजन म्हणतोय मला पण माहित नाही, पण मला धोका दिला. मला सांगा, एवढ्या मोठ्या परिस्थिती राजाला जर कधी धोका देऊ शकतोय, तुम्हाला आम्हाला का देणार नाही? तुम्हाला आम्हाला पण देते महाराज. फक्त कलीला फक्त एकच गोष्ट आपण मिळवू शकतो, ती म्हणजे नाम. कली फक्त नामालाच घाबरत आहे, बाकी तुमच्या धनाला सोन्याला घाबरत नाही महाराज, नाही घाबरत. हा, म्हणून तुमच्यापाशी काहीच नसू द्या, फक्त नामाची ताकद पाहिजे. कोणते घ्या. ओम नमः शिवाय किंवा ओम विठ्ठलाय नमः. कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाल म्हणा, कोणी श्री राधा म्हणा, पण नाम घ्या. आणि त्या नामात फार ताकद आहे महाराज. पोशाख घेतला, चालवला, सगळी नगरी महाराज शोकात बुडाली. आणि काही संत महात्म्यांचं दर्शन परिस्थितीला झालं. आणि दर्शन झाले, परिस्थितीने सांगितलं की माझ्याकडून अपराध घडला, एका साधूचा अपमान झाला, मला शाप मिळालाय, पण 7 दिवसात मी मरणार आहे. पण मी 7 दिवसात महाराज जो विश्वविधाता आहे त्याला प्रसन्न करून त्याच्याशी विलीन होणार आहे. साधूंनी सांगितलं एकमेव फक्त पर्याय आहे आमच्या जवळ, आणि ते म्हणजे श्रीमद भागवत कथा. त्याच्यावर तुझी श्रद्धा ठेव, ती कथा श्रवण कर, 7 दिवसात तू मोक्ष प्राप्त करतील आणि तुला मृत्यूचं भय संपून जाईल. साधू निघून गेले आणि त्या ठिकाणी तो साधनेत बसला. नशीब काय त्याचं महाराज? नशीब की चिंतामणी सारखा, सूर्यासारखे प्रकार तेजपुंज असणारे शुकदेवजी महाराज त्या ठिकाणी उपस्थित झाले. बोला शुकदेव महाराज की जय. तेजपुंज अवस्थेमध्ये पायामध्ये खडावा आहे, सिंहासारखे पावलं टाकत त्या ठिकाणी आले आणि परीक्षित राजाने अतिशय विनयाने त्यांचं दर्शन घेतले. साष्टांगी आता दंडवत. हे प्रभू गुरुदेव, बस एक अपराध हुआ है मुझसे, मुझे शादी मिला है, 7 दिन में मेरी मृत्यु हो जाएगी. तो गुरुदेव मुझे भगवान से मिलना है, मुझे भगवान के पास जाना है, भगवान का स्वरूप जानना है. तो ऐसा कोई उपाय बताइए, कोई सी कथा सुनाइए मुझे, कोई ऐसा नाम दीजिए, कोई ऐसा मंत्र दीजिए कि बस उस मंत्र का मैं जप करूं और मेरे भगवान श्याम सुंदर को मैं प्राप्त करूं. शुकदेव जी महाराज कहते हैं कि इस परिस्थिति, ठीक है, मैं तुझे 7 दिन में ही मुक्त कराऊंगा, तुला 7 दिवसात मी मोक्ष प्राप्त करून देणार होतो, पण तुझा माझ्यावर विश्वास पाहिजे बरं का. तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर तुला कसलाही लाभ मिळणार नाही. परीक्षित राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आता फक्त या जगात मी विश्वास तुमच्यावर ठेवू शकतो. तुम्ही म्हणालात ना की मी तुम्हाला याच्यातून पार करतो. आणि मग पाद्यपूजा केली शुकदेवाची आणि मग त्यांना पुष्पहार घातला. उंच आसनावर शुकदेवजी बसले. एवढा मोठा पराक्रमी शूरवीर राजा परीक्षित राजा अतिशय विनयाने हात जोडून बसले आणि सांगितले, बाबा तुम्ही मला कथा सांगा की जी कथा माझ्या जीवनाचं कल्याण करणार आहे. आणि मग तीच कथा परीक्षित राजा श्रवण करताय आणि कथा प्रारंभ होऊ लागली. महाराज आता एक गोड कथा सांगणार तुम्हाला. विश्वाच्या निर्मितीपासूनची कथा सांगणार आहे. ते कलियुगी आता चालू तिथपर्यंत जेवढी वेळेमध्ये कथा आपली होईल तेवढी या ठिकाणी सांगणार आहे. आणि सुरुवात केली महाराज कथेला. सच्चिदानंद रूपाय विश्वभूतपत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्ण वयं नमो.
सच्चिदानंद रूप आहे. तो कसा परमात्मा आहे? सत्य आहे. तिन्ही काळामध्ये जो सत्य आहे तो भगवान परमात्मा सत्य आहे. चैतन्य रूप आहे आणि आनंद रूप आहे. सतचित्त आनंद, सच्चिदानंद सत्य आहे, चैतन्य स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप कोण आहे? माझा कन्हैया. सच्चिदानंद रूपाय, त्याचं रूप असं आहे. विश्व उत्पत्त्या हेतवे, विश्वाची उत्पत्ती करणारा असा परमात्मा. हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णं वयं नमो. भक्तांचे ताप निरसन करतो. 3 ताप आहेत, आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक. 3 तापाचा नाश करतो. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णं वयं नमो. अयम वयम आवाम. श्रीकृष्णं वयं नमो. वयम याचा अर्थ आम्ही सगळी मिळून त्या श्रीकृष्ण परमात्म्याचं स्मरण करतो आहोत. आवाम म्हणजे दोघ, वयम म्हणजे आपण सर्व. व्याकरण भाषा आवाम वयम आवामी. तसं या ठिकाणी तो सच्चिदानंद परमात्मा आहे. श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय वयं नमो. सारे जग को देखते जाना, सगळ्या दुनियाला पाहिलं. तुम बिन को मेरा कोई नहीं है. सारे जग को देखते जाना, सारे जग को देखते जाना. तुम बिना मेरा कोई नहीं है, तुम बिना मेरा कोई नहीं है. तेरे जग को देखते जाना, सारे जग को पहिलं पण माझ्या जीवाचं कोणीच नाही म्हणायचं. एकमेव तो वासुदेव आहे. देवा तूच मला याच्यातून सोडवणार आहे. आणि ब्रह्मदेवापासूनची कथा प्रारंभ करू लागली. शुकदेव महाराज कथा सांगतात. हे परीक्षित राजा, काय होते, माझी साखर कमी होते. मला कळतंय माझी सुरुवातीला साखर व्यवस्थित असते. जास्तीत जास्त बोलणारी जशी जशी साखर कमी होते तसं ते मला लेवल करावं लागते साखर. तुम्हाला सारखंच गुळ खाते नाही, मला गुळ नाही आवडत जास्त. शुगर लेवल करावं बोलल्याने शुगर कमी होते. आणि मला जेवण करून बोलताच येत. जेवण करून न जेवतोय तरीही ऐक नाही ढेकराचा व्यक्ती येतोय. जेवण केल्यावर तर झोपलो आम्ही. माझ्या मुली यांना बघून प्रश्न आम्ही दररोज या 7:30 जेवण की दुसऱ्या दिवशी 7:30. तर तुम्हाला उद्या नाही, तुम्हाला उद्या 12 वाजता जेवण देतो. 2 दिवस या दुकानाला मी उपाशी मारतोय. कारण सवय यांना 10:30 ते 11 वाजता जेवण करायचे. त्याच्यानंतर संध्याकाळी. आणि आम्ही जातो फिरायला गावात. सगळा गोळच होतोय. उद्या नाही, उद्या तुम्हाला 11 वाजता जेवण देतो. हां चला कुठं मी देतो, कुठं काळजी करायचं. हे सगळं आपल्या आई बापाच आहे. कुणाला 2 भाकरी करायला होतो. ऐका, परीक्षित राजा अंतकरण भरून आलाय आणि शुकदेव महाराज आता कथा सांगतात की राजा, विश्व संपल्यानंतर, सगळं संपल्यानंतर जे उरलं त्याचं नाव आहे ब्रह्म. आणि ते ब्रह्म प्रगट झालेलं ब्रह्माने सांगितलं की हे ब्रह्मदेवा, तुम्ही विश्वाची निर्मिती करा. स्वयं महाविष्णू परमात्मा पालन करेल. भगवान शिव त्याचं संहार करतील. ठीक आहे. ब्रह्मदेवाला विश्वाची निर्मिती करायला सांगितली. मग ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती कोण आहे? स्वयंभू म्हणून. आणि पहिली स्त्री निर्माण केली शतरूपा. शतरूपा आणि स्वयंभू म्हणून यांचा विवाह लावून दिला आणि सांगितलं की विश्वाची निर्मिती करा.
तर ठीक आहे. मग स्वयंभू म्हणून आणि शत्रुपा यांना झाले 3 मुली आणि 2 मुलं. आता पहिली मुलगी अकुती, प्रसूती आणि देवहूती आणि 2 मुलं झाले, एक उत्तानपाद आणि प्रियव्रत, असे 5 संतान झाले. यांच्यापासून आता वंशवृद्धी सुरू झाली. पण शत्रुपानी स्वयंभू म्हणतात, हे ब्रह्माजी, आमच्या पोटी देव जन्माला यायचंय. आम्हाला इच्छा की आमच्या पोटी भगवान परमात्मा जन्माला यावा. काय करावं? ब्रह्माजी म्हटले, काय नाही, साधना करा. संसार करत असताना फक्त पापाचा संसार करू नका, पुण्याचा संसार करा. कष्ट करा, एकमेकांवर प्रेम करा. संसारामध्ये पाप पुण्य होतच असतं, पण चुकून बी पाप करू नका. अर्धी भाकर असून तुकडा तुकडा करून खा, पण शेजाऱ्याचा जर बंगला बघितला 2 नंबर सारखं तुम्ही झोपू नका. किती गोड संदेश. एखाद्याचा बंगला आहे, त्याच्या कर्माने आहे, तुमची झोपडीच आहे, पण तुम्ही तुमच्या मालकाला नका सांगू, त्रास नका देऊ. केवढा मोठा बंगला आहे, आमचं माझं आयुष्य असं जाणार आहे का? आपल्या कर्मामध्ये झोपडीतच सुख आहे ना, अर्धीच खा. कारण तुम्ही हट्ट केला की ते मग गैरमार्गाने पैसे कमवण्याचा प्रयत्न करताय. कारण लवकर श्रीमंत व्हायचं म्हटलं की त्याला अवदशाच जोडावं लागते ना. म्हणून कर्माने जसं होईल तसं करा. त्याला लय हे म्हणून सुख आहे म्हणून ते सुख नसतेच महाराज. आणि तिने कमवूच नका, हे कोण सांगते? ब्रह्मदेव आणि योगाने महाराज. शत्रुपानी स्वयंभू म्हणून यांची इतकी एवढी इच्छा झाली की देव आमच्या पोटी जन्माला यावा. मग प्रत्येक जन्मात जन्म घ्यायचे, विवाह करायचे, साधना करायचे, पण देव काय पोटी जन्माला आला नाही. मग त्यांच्या पोटी देव कधी जन्माला आले माहिती का? 38 वेळा जन्म घेतले, 38 वेळे गतप्राण झाले, पण देव काय जन्माला आला नाही. शेवटी 39 वेळा जन्म घेतला आणि मग मराठी स्वयंभू मनू झाले राजा दशरथ आणि शतरूपा झाले कौशल्या. तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र त्यांच्या पोटी जन्माला आले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आता तुम्ही साधा विचार करा, लय नका तुम्ही तुला ताण देऊ. देव जन्माला घालायचे होते म्हणून 39 जन्म घेतले आणि तुम्ही सहजच म्हणतात, माझ्या बाई देव पोटीला जन्माला या भाऊ. कसा येईल? सहजासहजी. आता तुम्हाला वाटतं देव पोटाला यावा, छत्रपती सारखा धुरंधर जन्माला यावा, संभाजी महाराज सारखा यावा, स्वामी विवेकानंद सारखा यावा, असं वाटतं. पण तसं वाटण्याने फायदा नाही. तसे संस्कार करा. ऐका, स्त्रीने पतिव्रतेप्रमाणे राहा आणि पुरुषाने संयमी प्रेमाने राहा. नाही देव तुमच्या पोटी जन्माला आला ना, आयुष्यभर तुमची चाकरी करेल. हो, एवढे 2 कारण सांगू का आई? देव कसलाही मोठा बलाढ्य शत्रू असू द्या, राक्षस, त्याला नाही घाबरत. पण देव फक्त घाबरतो पतिव्रता स्त्रीला. मात्र पतिव्रते स्त्रीला खूप घाबरतो. जी का पतिव्रता तिची देवावरील सत्ता करणार. इतकं रडा देवासाठी, इतकं रडा महाराज. हो, की देवाला तुमच्या भजनाच्या भाषेपेक्षा डोळ्यातल्या आश्रूची भाषा लवकर कळते. दादा लग्न करते. मीरा, तू का ग रडतेस? मीरा काय म्हणते? बाबाजी, माझा देव रडल्याशिवाय मला भेटणारच नाही. बरं, मी नाही रडत, मी भजन करते, पण माझे डोळेच कस काय आपोआप रडतात? काहे तेरी अखियों में पानी, काहे तेरी अखियों में पानी, कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी,
काहीतरी अखियों में पाणी, कृष्ण दिवाने मेरा प्रेम दिवाने. आई आपण त्याचे चरित्र घेणार आहोत आणि शत्रुपा म्हणून स्वयंभू म्हणून सांगायचं तात्पर्य देव मोठ्या जन्माला तुमच्या पण येतो, पण तेवढी साधना पाहिजे. ही साधना केली स्वयंभू म्हणून आणि शत्रुपा, तेच राजा दशरथ आणि कौशल्य माता झाली. चला, आकुती प्रसूती आणि देव होते. आकुती दिली रुचा नावाच्या प्रजापतीला, प्रसूती दिली दक्ष राजाला आणि देव होती दिली कर्दमाला. चला आता आपण फक्त दक्ष राजांची थोडीशी कथा घेऊया. दक्ष राजाला झाल्या 60 कन्या. किती? दक्ष राजाला झाल्या 60 कन्या आणि 60 कन्या झाल्या, उपवर झाल्या आणि 60 कन्याचा विवाह झाला आणि परत दक्ष राजा अजून उदास झाला. म्हणलं मनात